तुला बोललो ना इंटरफेअर करू नको माझ्या कामात. चलते बघू दे ना मला काय ते. दार उघड. चेंज करतोय रे ब्रो. आई हा नक्की कुठे काम करतो ग? नाही मी 4 वेळा विचारलं, काही बोलला नाही मला तो. तुला काही बोललाय का? नाही बोलला आणि मी विचारायला जाणार पण नाही. मग विचारायला नको का आई आपण? काय गरज आहे? अरे बिझनेस करतोय तो, काही तंत्र असतील बिझनेसची, नसतील सांगायची. त्याचे उद्योग माहिती आहेत ना तुला? नाही त्याच्या मागच्या बिझनेसचं कर्ज फेडतोय आपण अजून. ऐकतोय सगळं. हो तुला ऐकू यावं म्हणूनच बोलतोय. काही बोलायला नको का? काही गरज नाही. आणि तू तुझं वागणं सुधार आणि आपली नोकरी वाचव. सरांच्या बायको बरोबर तू पूजेला बसलास. तो माणूस ना आता डूब ठेवून असणार. आणि आतापर्यंत तू जे काही सांगितलंयस ना तुझ्या सरांबद्दल, त्याच्यावरून तरी तो माणूस मला खूप डेंजर वाटतो बाबा. काय माहित आज काय ते बोलले नसतील, पण त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी आलं असणार रे. रे समीर, कधी वार करतील ना कळणार सुद्धा नाही तुला. तेव्हा सांभाळून, आणि त्या पोरीपासून जरा 4 हात लांब. तुझी अर्पिताशी वाढत असणारी मैत्री तुझी चूक आहे समीर. इथून पुढे एकदा जरी बाउंड्री ओलांडलीस ना समीर, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. आज यायला उशीर झाला. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ड्युटी करायची. नाहीतर तुझं रेजिग्नेशन मला दे. सर मला फक्त आजच्या दिवस उशीर झालाय. रेजिग्नेशन देणं इतपत मोठी चूक झाली आहे का माझ्याकडून? नाही, रेजिग्नेशन घेण्यात ती मोठी चूक नाहीच आहे. पण तुला नेमक्या कुठल्या चुकीची शिक्षा होते याचा विचार कर. तुला जर ती चूक कळली तर ती सुधार, नाहीतर यापेक्षा मोठी शिक्षा होऊ शकते. अर्पिता आलात? चला चला पटकन आवरून घ्या, आपल्याला बाहेर जायचंय. आई तुम्ही पण पटकन आवरा, आपल्याला आजच लग्नाच्या खरेदीला जायचंय. काय? लग्नाची खरेदी आजच? नाही पण विराज सर तर. हो ना, खर्च कोण करणार? अहो खर्च करणार विराज सरांचं हे क्रेडिट कार्ड. काय? हे तुझ्याकडे कसं काय आलं? कसं आलं म्हणजे? त्यांनी स्वतःहून दिलंय मला खरेदीसाठी. आणि ते म्हणाले माझी अजिबात वाट बघू नका, आणि उद्या नाही आजच जायचंय, दुकानात फोन करून ठेवतो म्हणाले. अगं बाई, किती मोठ्या मनाचे आहेत ना. नाही म्हणजे 4 दिवसाच्या ओळखीवर तुला ते कार्ड. हा कार्ड तुला देऊन गेले. अहो आई एवढंच नाही, ते म्हणाले बिंदास तुम्हाला हवी ती खरेदी करा, आपण एकच कुटुंब आहे असं समजा. हो बाई बाई, अशी दानत हवी बघ माणसाची. नाही आई म्हणजे बरोबर आहे तुझं, पण त्यांनी हे सांगितलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला म्हणून आपण काय लगेच नाही, म्हणजे मला बरोबर नाही वाटत आहे. आपण त्यांच्या येण्याची वाट बघूया ना. कसं आहे, त्यांचा पैसा त्यांच्या हाताने खर्च होऊ देत. अगं अर्पिता, हे कार्ड म्हणजे त्यांचा हातच आहे. हो ना, आणि ते एवढं ते कार्ड देऊन गेलेत म्हटल्यानंतर त्यांचा मान नको का राखायला? नाही आई, अगं त्यांची खर्च करण्याची पद्धत वेगळी आहे, आपली वेगळी आहे, त्यामुळे नकोच. तू ना प्रत्येक गोष्टीचा बाऊ करते. आई अगं तुला मुद्दाच कळत नाहीये, प्रश्न तत्वाचा आहे की नाही. दादा तू सांग ना. बाबा तुम्ही सांगा, तुम्हाला तरी पटतंय का हे? अर्पिता, नाही मला तुझं म्हणणं कळतंय, पण एकदा असा विचार करून बघ की आपण फार ठराविक पद्धतीने आयुष्य जगत आलोय. त्यामुळे या सगळ्याची आपल्याला सवय नाही अर्पिता. पण मोठ्या लोकांच्या जगात हे सगळं खूप नॉर्मल असेल ना. हू नोस. आणि कल्याणी काय स्वतःहून त्यांच्याकडे त्यांचं कार्ड मागायला गेली नव्हती. त्यांनी आपणहून त्यांचं कार्ड कल्याणीला दिलं. सो त्यांचं अप्रुव्हल असेलच ना. एक्झॅक्टली, तर त्यांनीच हे सगळं सांगितलंय ना. आता त्यांच्या सजेशन प्रमाणे आपण नाही ऐकलं तर त्यांना आवडणार आहे का हे?
आई आता हे तरी आपल्याला सांभाळायलाच हवं ना. नाही तर उद्या काय म्हणतील की इतक्या गडबडीत सुद्धा मी सगळी अरेंजमेंट करून गेलो आणि यांनी काहीच केलं नाही. बरोबर दिसतं का ते? हो पण हे बघा, आता तुम्ही मोडता घालू नका. तुम्हीच मला सांगा की तुम्ही सांगितलं ना त्यांना की त्यांच्या त्या मोठ्या आलिशान हॉलमध्ये लग्न न करता आपल्या ह्या चाळीच्या अंगणात लग्न करायचं म्हणून. आणि त्यांनी ते मान्य केलं ना, त्यांनी तडजोड केली ना, मग आपण पण त्यांच्या कलेने घ्यायला नको का आता? अर्पिता, मला असं वाटतं की तुझी आई बरोबर बोलते. काय आता जवळजवळ तुमचं लग्न ठरलंच आहे, त्यामुळे मला यात काही गैर वाटत नाही. आता जावई बाबू मुंबईत नाहीये, तर आपण एक एक कामं मार्गी लावूया ना. हं? फक्त तुम्हा दोघींना माझं एकच सांगणं आहे काय की आपली गरज आणि अंथरूण बघून माणसाने पाय पसरावेत. हं? मी पैसे आहेत म्हणून कसंही उधळू नका प्लीज. चला ठरलं, आज आपण लग्नाच्या खरेदीला जातोय. कल्याणी, त्यांनी दुकानाचं नाव काय सांगितलंय का? हो, कला मंदिर. कला मंदिर? आज इतक्या लवकर साड्यांची खरेदी? अरे कसं आहे, सुपारी फुटण्याचा कार्यक्रम आता 4-5 दिवसांवर आलाय. साखर नाही टाकली? त्यात बायकांना त्यांची तयारी करायला वेळ हा द्यावाच लागतो. बिन आईची लेक माझी, तिच्या औषध कसलीच कमतरता नसायला हवी. दुसरा म्हणजे आज सकाळपासून माझ्या मुलीचा मूड ऑफ झालाय. हे बघ समीर, मी तुला बोललो होतो, मला हिच्या चेहऱ्यावर फक्त हसू बघायचं. आणि हिचा मूड जर दुरुस्त करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे,